हे बघा जावई बापू, आमची मुलगी तुमच्या घरात दिली आहे म्हणून तुम्ही नेहमी तिला स्वतःच्या पायाखाली दाबून ठेवाल आणि आम्ही गुपचूपपणे या सर्व गोष्टी ऐकत जाऊ असं तुम्ही समजू नका. स्वतःच्या भावाला आणि वडिलांना बोलवून स्वतःच्या घरी निघून जा, कारण तसंही तुला आम्ही खरेदी करून आणलं आहे. असं बोलण्याची तुमची हिंमत अशी कशी काय झाली? आमच्या मुलीला विकत घेण्याची तुमची लायकी आहे का? अरे, या गोष्टी मला सविता सांगत ही नाही, पण ती तिच्या भावासोबत फोनवर बोलत होती तेव्हा मी त्या गोष्टी ऐकल्या. त्यावर सविताचा नवरा राजेश स्वतःच्या सासऱ्याला म्हणजे सविताच्या वडील किशोररावांना म्हणू लागला की, बाबा, तुम्हाला माझ्याच चुका दिसतात ना? तसंही आम्ही तुमच्या मुलीबद्दल काहीच बोलणार नाही आणि तसंच ती कशी वागते याबद्दल तुम्ही काहीही म्हणणार नाही. जेव्हा माझी बहीण साक्षी एका महिन्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माहेरी येते तेव्हा सविता तिला सुखाने जगू देत नाही. माझी बहीण सुखाने न राहता रडत रडत तिच्या सासरी परत निघून जाते. त्यावर किशोरराव म्हणू लागले की, मला एक गोष्ट सांगा, इतर 11 महिने माझ्या मुलीमध्ये तुम्हाला काहीही कमतरता दिसत नाही, पण जेव्हा तुझी बहीण म्हणजे साक्षी माहेरी येते तेव्हाच तुम्हाला साऱ्या चुका का दिसू लागतात? असं का होतं? सविता असं नेमकं काय करते ज्यामुळे तिच्यात तुम्हाला कमतरता दिसून येते? ज्यामुळे तुझी आईसुद्धा विचित्र वागते आणि तू सुद्धा तिच्याशी अबोला धरतोस? तुझ्या बहिणीलासुद्धा खूप वाईट वाटतं. असं सर्व का घडतं? याआधी तुझ्या आईला सविताबद्दल काहीच तक्रार होत नव्हती. तुम्ही सर्वजण एकदम आनंदाने राहत होते. त्यावर राजेश म्हणू लागला की, बाबा, कदाचित सविताला माझी बहीण आवडत नाही. जेव्हा ही साक्षी घरी येते तेव्हा ही नाटकं करायला सुरुवात करते. त्यावर किशोरराव म्हणाले, हो का? नेमकं कसली नाटकं ही सुरू करते? मला व्यवस्थितपणे सांगशील का? त्यावर राजेश म्हणाला, तुम्ही स्वतःच हिला विचारून घ्या. मी सांगण्यापेक्षा हिच्याच तोंडून ऐकायला तर बरं वाटेल. ही माझ्या बहिणीला व्यवस्थित बोलतही नाही. त्यावर सविता म्हणाली, बाबा, मी साक्षीसोबत तेव्हाच बोलू शकेल जेव्हा ती माझ्याकडे येईल. साक्षीताई आल्यानंतर सकाळी हे सर्वजण 8 वाजता झोपेतून उठतात. तोपर्यंत त्यांच्यासाठी माझा चहा नाश्ता बनवून तयार झालेला असतो. नाश्ता झाल्यानंतर सर्वजण म्हणजेच राजेशचे आईवडील, राजेश आणि साक्षी लगेचच बाहेर निघून जातात आणि बाहेरच्या गार्डनमध्ये खुर्च्या घालून 2 ते 3 तास गप्पा मारतात. त्यावेळेस घरात मी एकटीच असते. सर्वांसाठी स्वयंपाक बनवते आणि तसंच घरची साफसफाई करते. माझं सर्व काम झाल्यानंतर 11 वाजता ही लोक आतमध्ये येतात आणि त्यानंतर आंघोळ करून घेतात. तेव्हा लगेच दुपारच्या जेवणाची वेळ होते. दुपारचं जेवण झाल्यानंतर साक्षी लगेचच आईच्या म्हणजे सासूबाईंच्या खोलीत जाऊन बसते. त्यांच्या गप्पा 4 वाजेपर्यंत चालूच असतात. माझे काम आटोपल्यानंतर जेव्हा मला थोडासा मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी त्यांच्याकडे गप्पा मारण्यासाठी जाते. त्यावेळेस ते दोघंही मला बघून शांत होतात आणि त्यांना बघून असं वाटतं की जणू त्यांना मी डिस्टर्ब केलं आहे. मी खोलीत गेल्यानंतर मोजक्या गोष्टी बोलून दोघेही झोपून जातात. असं वागल्यानंतर मी काय करू शकते तुम्हीच सांगा. तसंच जर मी माझ्या मनाने स्वयंपाक बनवला तर माझी प्रशंसा करायचं तर सोडूनच द्या, पण तोंड वाकडं करून जेवण करतात. त्यांच्यात अनेक चुका आणि कमतरता काढतात. प्रत्येकजण त्या अन्नाला वेगवेगळ्या प्रकारची नावं ठेवतात. या घरात सर्व जण मला वाळीत टाकतात. तसं पाहायला गेलं तर राजेशची आई म्हणजे माझ्या सासूबाई इतर वेळेस खूप चांगल्या असतात. त्या जे सांगतात ते मी बनवते, पण जेव्हा साक्षीताई घरात येतात तेव्हा कुणास ठाऊक काय होतं. इतकंच नाही तर माझा नवरासुद्धा ऑफिसवरून आल्यानंतर थेट आईच्या खोलीत जातो. म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र होऊन गप्पागोष्टी करत असतात आणि मी मात्र एकटी किचनमध्ये काम करत राहते. कुणालाही माझी पर्वा नसते आणि वरून वारंवार माझ्या कामातील कमतरता आणि चुका काढल्या जातात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यावेळेस सासूबाई सारखं राजेशलासुद्धा काय होतं कुणास ठाऊक, कारण तो सुद्धा काहीही चुका नसताना वारंवार माझ्यावर ओरडत असतो. सर्वांसमोर माझ्या चुका काढतो. त्यांना पाहून असं वाटतं की मनात नसतानासुद्धा याला सर्वांना असं दाखवायचं असतं की मी माझ्या बायकोला कशाप्रकारे स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. त्यावर सविताची सासू विमलताई म्हणाल्या, अगं सोनबाई, काय इतकं खोटं बोलत आहेस?
तू कधी माझ्या मुलीजवळ म्हणजे साक्षीजवळ येऊन बसतेस? अगं सोनबाई, कमीत कमी देवाला तरी घाबर. इतकं खोटं बोलू नकोस. घरची सून आहेस म्हणून तुला काय सकाळ संध्याकाळ तर किचनमध्ये काम तर करावंच लागेल. पण एकदा का किचनमधली कामं झाली की तू दुपारी झोपलेलीच असतेस किंवा स्वतःच्या आई बहिणीला सोबत फोनवर गप्पा मारत असतेस. दिवसभर तुला या फोनपासून काहीच फुरसत मिळत नाही. मग तू माझ्या मुलीसोबत कधी गप्पा मारशील? किशोरराव ह्या सर्व गोष्टी गुपचूपपणे ऐकत होते. तितक्यात सविता म्हणाली, बाबा आता तुम्हीच ऐकलंत ना की मी आईसोबत किती गप्पा गोष्टी करते ते. जर मी आईसोबत 5 ते 10 मिनटं गप्पा गोष्टी केल्या तर या सर्वांना खूप त्रास होतो. आणि सर्वात जास्त तर हे तेव्हा चिडतात जेव्हा मी दीदीसोबत फोनवर बोलत असते. आईंना दीदीबद्दल काय वाटतं कुणास ठाऊक, कारण जेव्हाही दीदीचा फोन येतो तेव्हा त्या नेहमी चिडलेल्या असतात. मी फोनवर बोलताना मुद्दामून ओरडू लागतात. त्यामुळे बिचारी ताई लगेच फोन ठेवून देते. आईचं असं म्हणणं आहे की मला बिघडवणारा आणि या घराला उद्ध्वस्त करणारं इतर कोणी नसून आई आणि दीदी आहेत. माझ्या माहेरची लोक मला सर्व गोष्टी शिकवत असतात. आता तुम्हीच सांगा की मी या घरात कशा प्रकारे राहू शकते. तितक्यात सविताची नणंद साक्षी स्वतःच्या भावाला म्हणजेच राजेशला म्हणू लागली की दादा या सर्व गोष्टी विसरून जा आणि तू शांत हो. जर माझ्यामुळे वहिनीला त्रास होत असेल आणि या घरात भांडण होत असतील तर मी फक्त 2 ते 3 अजून राहीन आणि इथून निघून जाईन आणि पुढच्या सुट्ट्यामध्ये माहेरी येणारच नाही. मी फक्त 1 ते 2 दिवसासाठी येत जाईन आणि मम्मी पप्पांना भेटून निघून जाईन. पण कृपा करून तुम्ही भांडण करू नका. त्यावर राजेश म्हणाला, बघा बाबा बघा, माझी बहीण सासरहून आली आहे आणि माहेरी आल्यानंतर असे कदाचित एकदाही होत नाही की ती रडत नाही. नेहमी अशाच प्रकारे तिचा आदर केला जातो. आता बघितलंत ना बाबा तुमच्या मुलीची गोष्ट. आज सर्व काही तुमच्या समोरच घडलं आहे. खरं तर या सर्व गोष्टी चर्चा होत असताना सविताची सासू आणि बहीण रडण्याचे नाटक करत होत्या. त्यावर किशोरराव म्हणाले, हो जावई बापू, आम्ही सर्व काही पाहिलं, व्यवस्थित ऐकलं आणि व्यवस्थित समजूनही घेतलं. नंतर ते राजेशच्या बहिणीला म्हणजे साक्षीला विचारू लागले की हे बघ साक्षी, मला एक गोष्ट खरोखर सांग. जेव्हा तू तुझ्या सासरी असते तेव्हा तुझ्या आईसोबत फोनवर गप्पा मारत नाहीस का? त्यावर विमलताई भडकल्या आणि म्हणाल्या, ती फोनवर का बोलणार नाही? ही काही विचारण्याची गोष्ट झाली का? पण ही तितकंही बोलत नाही जितकी तुमची मुलगी तुमच्या बायकोसोबत बोलत असते. सविताची आई पार्वतीताई आत्तापर्यंत खूप शांत होत्या, पण राजेशच्या आईचं म्हणणं ऐकून त्यांना खूप राग आला आणि त्या भडकल्या. त्या म्हणाल्या, म्हणजेच याचा अर्थ असा झाला की की तुम्ही तुमच्या मुलीचं घर उद्ध्वस्त करत आहात का? हे ऐकताच विमलताई शांत झाल्या आणि त्या काहीच बोलू शकल्या नाही, कारण त्या काहीच उत्तर देऊ शकत नव्हत्या. नंतर किशोरराव म्हणाले, माझ्या मुलीचा खूप बोलका स्वभाव आहे आणि माझ्या मुलीमध्ये जास्त कमतरता आहेत. तसंच या सर्व गोष्टी फक्त 1 महिन्याच्या सुट्टीमध्ये दिसतात. बाकीचे 11 महिने अगदी आरामात निघून जातात. त्यामुळे मी एक काम करतो की जेव्हाही साक्षी 1 महिन्यासाठी सुट्टी घालवण्यासाठी इथे येईल तेव्हा मी सविताला माझ्या घरी घेऊन जाईन. म्हणजे ती सुद्धा स्वतःच्या माहेरी म्हणजे आमच्या घरती अगदी आनंदाने सुट्ट्या घालवेन. जावई बापू, यामुळे असं होईल की तुमची बहीण अगदी आदराने येईल आणि आनंदाने तिच्या घरी जाईन. तसंच तुमच्या घरातही दररोज रडणं, रोजचं नाटक होणार नाही आणि तसंच तुम्हालासुद्धा घरात शांतता मिळेल. जेव्हा साक्षीच्या सुट्ट्या संपतील आणि ती तिच्या सासरी निघून जाईल तेव्हा मी सविताला स्वतः आणून इथे सोडेन. तसंच ते साक्षीला समजावत म्हणाले, आणि हो साक्षी बाळा, तू आता ज्या समजूतदारीच्या गोष्टी केल्यास ना, जर या गोष्टी तू दररोज केल्या असत्यात तर कदाचित घरात अशा प्रकारची भांडण झाली नसती. नंतर ते सर्वांकडे पाहत म्हणाले, तुम्ही सर्वजण हेच विचार करत होता ना की या घरात 11 महिने काही होत नाही आणि फक्त 1च महिना भांडण का होत असतात? खरं तर घरात तीच सासू, तोच मुलगा, तीच सून असते, पण घरात शांतता का टिकत नाही?
मग जावईबापू सांगतील की असं का घडतं ते. खरं तर किशोररावांना राजेशचं म्हणणं ऐकायचं होतं. त्यामुळे बोलवलेल्या गोष्टीचा त्यांच्यावर फरक पडला की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून त्यांनी राजेशचं मत मांडण्यास सांगितलं. त्यावर राजेश म्हणाला, हे बघा बाबा, ज्या घरात 4 भांडी असतात तिथे आवाज तर होतोच. जर साक्षीताईला सविताच्या काही गोष्टी आवडत नसतील, ताईला तिच्या काही गोष्टी पटत नसतील, तर साक्षीला शांत राहण्यास काहीच हरकत नव्हती. कारण या गोष्टी 2-4 दिवस पुरत्या मर्यादित होत्या. तसंही ताई 2-4 दिवसात जाणार होती. उगाचच या सर्व गोष्टीचा गोंधळ घालण्याची काही गरज होती का? त्यावर सविता रागाने म्हणाली, हा सर्व गोंधळ मी घातला नाही, तर तुमच्या बहिणीने घातला आहे. मी काहीही करत नाही. उलट तुम्हीच तुमच्या बहिणीच्या गोष्टी ऐकून गुपचूप बाहेर निघून जाता आणि जेव्हा घरी येता तेव्हा मला उलटसुलट बोलत आणि टोमणे मारता. तसंच चिडून सर्वांसमोर माझ्या माहेरच्या कुटुंबियांना वारंवार शिव्या घालता आणि म्हणता की स्वतःच्या भावाला आणि वडिलांना बोलून इथून निघून जा. आम्हाला तुझी काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या बहिणीच्या गोष्टी ऐकून माझ्यासोबत घरात गोंधळ घालता. त्यावर राजेश म्हणाला, हे बघ साक्षी, मी प्रत्येक वेळी असं वागत नाही. जेव्हा मला खूप राग येतो तेव्हा मी असं कधी ह्या गोष्टी तुला बोलतो. त्यावर किशोरराव भडकले सुद्धा आणि राजेशला म्हणाले, अहो जावईबापू, तुम्ही अशा गोष्टी का करता? आम्ही आमच्या मुलीला तुमच्या घरी पाठवलं आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही आम्हाला तुमच्या पायाखाली तुडवत राहाल आणि आम्ही गुपचूपपणे तुमच्या सर्व गोष्टी ऐकत राहू. माझ्या मुलीसोबत असं बोलण्याची हिंमत कशी काय झाली की भावाला आणि वडिलांना बोलून इथून निघून जा, कारण आम्ही तुला विकत आणलं आहे. एवढी लायकी आहे का तुमची? हे बघा, आम्हाला इतर भाऊ किंवा वडिलांसारखं समजू नका की जो स्वतःच्या मुलीला तिच्या सासरी अशा परिस्थितीत टाकून येईल. आम्ही कौटुंबिक भांडण आहे म्हणून या गोष्टी सहजपणे सोडून देणार नाहीत. जर माझ्या मुलीला यापुढे जराही त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. तुम्ही असा विचार करू नका की मी मुलीचा बाप आहे म्हणून वागणार. जर माझी मुलगी चुकत असेल तर मी 100 वेळा वाटीने, पण जिथे माझी मुलगी चुकत नसेल तिथं मी तिच्यात थोडाही अत्याचार होऊ देणार नाही. जावई जरी असला तरी त्यालाही वागण्याची काहीतरी सीमा असते. त्यामुळे स्वतःच्या मर्यादेत वागत जा आणि ती मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्नही करू नकोस, कारण त्यावर समजून घ्यायला आम्हालाही जास्त वेळ लागणार नाही. सविताच्या बाबाचा राग पाहून राजेश घाबरून गेला. सविताचे बाबा म्हणाले, सध्या तरी मी माझ्या मुलीला माझ्यासोबत घेऊन जात आहे. म्हणजेच तुझी बहीण तुझ्या घरात आनंदाने राहील आणि तू तिला आदराने तिच्या घरी पाठवून दे. कारण माझी मुलगी जोपर्यंत येथे राहील तोपर्यंत तुझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद नसणार आणि तसाच तिचा काही आदरही होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुझी बहीण माहेरी राहील तोपर्यंत माझी मुलगीसुद्धा तिच्या माहेरी राहील आणि हे सर्वांसाठी योग्य राहील. आणि हे सर्व तोपर्यंत होत राहील जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणार नाही आणि माझ्या मुलीने मधल्या कमतरता आणि चुका शोधण्यास बंद करणार. असं म्हणत किशोरराव सविताला घेऊन घरातून निघून गेले. राजेश त्यांना बघतच तिथेच उभा राहिला, कारण सविताच्या बाबाचा राग पाहून राजेशला पुढे काही बोलण्याची हिंमत झाली नाही. इतक्या छोट्याशा गोष्टीवरून इतकं मोठं काहीतरी घडू शकतं या गोष्टीचा त्याला कल्पनाही नव्हती. तो फक्त स्वतःच्या बहिणीसमोर बायकोला अहंकार दाखवत होता की कशा प्रकारे तो स्वतःच्या बायकोला आपल्या ताब्यात ठेवू शकतो आणि अशा प्रकारे सासरचे लोक त्याला घाबरतात. पण आज त्याचा सर्व अहंकार दूर झाला आणि त्याचवेळी त्याच्या आईचंही तोंड बंद झालं. राजेशला आता स्वतःची चूक कळली होती. साक्षी स्वतःच्या माहेरी निघून गेल्यानंतर तो सविताच्या माहेरी गेला. त्याने किशोररावाची माफी मागितली आणि तो सविताला स्वतःच्या घरी घेऊन आला. नंतर तर मित्रांनो, एखाद्याला आपण मोठेपणा देण्याच्या नादात स्वतःचं कुटुंब तुडवतोय. निदान या गोष्टीचं तरी भान ठेवलं पाहिजे. सविताच्या वडिलांनी जे काही केलं ते योग्यच केलं
आपण वारंवार मुलीच्या सासरच्या लोकांच्या दबावाखाली राहिलं पाहिजे हे गरजेचं नाही. जेव्हा एखादी गोष्ट कारणाशिवाय घडू लागली तर सविताच्या वडिलांसारखं प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीसाठी उभं राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथा घेऊन. धन्यवाद.